मित्रांनो आम्ही आता एवढ्या घाईमध्ये चाललोय म्हणजे मेन म्हणजे द्वारका. आता इथं निघालो दादरला 9 वाजता ते वाजले 8:52. आपली ट्रेन आहे 9:15ची आणि आत्ताची आपण मुलुंडमध्ये. मित्रांनो आपल्याला टास्क एकच आहे, 10 मिनिटात किंवा 15 मिनिटात दादर स्टेशनला पोहोचते. त्यामुळे आपल्या गाडीचा स्पीड बघता का कंटिन्यू स्पीड चालला आहे 90, 100, 109, 110. एवढ्या टॉप स्पीडमध्ये गाडी पळवलेलं खूप साकसूक टपाटप चालून. नमस्कार मित्रांनो, रामकृष्ण आहे. अशा तऱ्हेने आपण दादर स्टेशनला कधी पोहोचलोय. आपण चाललो आहे स्वराष्ट्र मेलमध्ये, स्वराष्ट्र मेल. आणि आपण चाललो आता इथनं द्वारकाला आणि फुल S5 शोधतोय आता आपण इकडे. भेटूया थोड्या वेळाने. आपल्याला आता अमर आपल्याला घ्यायला उभा वाटतो. हा अमर अशा तऱ्हेने भेटला आता आपल्याला. अशा तऱ्हेने आपण ज्या गोष्टीसाठी एवढ्या स्पीड लावलो त्या गोष्टीसाठी आपण पोहोचलोय. मित्रांनो अशा तऱ्हेने आम्हाला ट्रेन भेटली. आता S5 मध्ये चढलेलो आहे मी. टीसी आला आहे, म्हणून मी बाथरूममध्ये आलो आहे. आणि आपण चाललेलो आहे पण तिकीट म्हणजे आम्हाला तिकीट काय केली, माझी एकटीचं तिकीट नाही काढली. आपण चालू नॉन तिकीट आणि त्याला टीसी मी येऊन लपलो आहे बाथरूममध्ये. तो माझ्या कंपनीमध्ये S5 मध्ये येऊन लपलो आता इकडे. असं थोड्या वेळाने बाहेर जाऊया आणि सिच्युएशन बघूया का काहीच. थोड्या वेळाने पालघर सोडलेलं आहे आणि पालघरच्या पुढे आमच्या जेवणाचा टाईम राहिला आहे. आणि अमरची बाई केशर तिला भेटला ना तुम्ही, आणि ती अमरची मैत्रीण आहे. आणि अमर तर आमचं आता पालघर सोडून जेवणाचं काम चालू आहे. आता भेटूया थोड्या वेळाने, काय एन्जॉयमेंट करतोय तुम्हाला दिसेलच. भेटूया. रामकृष्ण. काय मित्रांनो, रामकृष्ण हरी. सकाळ सकाळ उठून मस्त नाश्ता आले. केशर तेरा नाम बता, तेरा नाम बोलिए. आंटी अरे भाभी ने अपने को बहुत मत दिया. भाभी ने और भैया ने अपने को आकड़ा दिया मस्त जी. जो बैग में लाया था वो सब भाभी और भैया ने अपने को खाने को दिया. तो केशर थोड़ा हाइट बढ़ा दिया खाते, मजबूती भी बढ़ा दिया. तो मिलते हैं राजकोट में. अपन राजकोट में उतरने वाले मिलते हैं राजकोट में. कैसा सीन है क्या है सगळं तुम्हाला दिसेल. भेटूया थोड्या वेळ. रामकृष्ण. मित्रांनो आपण राजकोट स्टेशनला पोहोचलेलो आहे. बघताय ट्रेन सोडली आता राजकोट स्टेशन. थोडे फोटो वगैरे सेशन चालू आहे. भेटूया थोड्या वेळ. मित्रांनो अशा तऱ्हेने आता आपल्याला रिक्षा भेटलेली आहे. 100 रुपये 5 जणांचे म्हणजे 20 रुपये एकाचे. राजकोटला पोहोचलो आहे. राजकोट बस डेपो चाललो आहे. आता पुढचं सगळं हे सांगेल. जरा जोरात बोल. राजकोटचं बस स्टॉप आहे. आणि हे जे समोर तुम्हाला इथे दिसतं आहे, ही जी एंट्री दिसते इथनं आता या हॉटेलमध्ये आपण आंघोळीसाठी चाललो आहे. हॉटेलमध्ये इथे आंघोळ करायला भेटते. आणि तुम्हाला सांगेलच की किती पैसे घेतात काय घेतात. तर तुम्हाला वरती जाऊन जे आम्हाला वेगळे गेले आम्हाला केशर भाजली आणि अजून आम्हाला वरती लोक वरती गेले. त्याला चाललो आहे. इथे आंघोळीची सोय पण आहे. समोर जागा पण लागेल बघा. हे आंघोळीचं आहे. समोर बाथरूम दिसतं तुम्हाला. हे आंघोळीचे बाथरूम आहेत. इथे गरम पाणी वगैरे सगळ्याची सुविधा आहे. आणि खूप छान आहे बाथरूम वगैरे साफ आहे एकदम. आणि रूम पण झोपायला तुम्ही बघू शकता. असे रूम वगैरे दिले त्यांनी झोपायला. भेटूया आपण आंघोळ. मित्रांनो आम्ही सकाळी अशा तऱ्हेने आमची आंघोळ वगैरे राजकोटला उतरतो. पुढची तयारी द्वारकाचं मंदिर आहे ते 5 बंद असतं. त्यामुळे आम्हाला हा टाईम आमचा वेळ गेला. त्यामुळे आम्ही आता इकडनं बस करून चालवले इकडनं सोमनाथला. पुढे दाखवेल तुम्हाला सोमनाथ बस सुविधा वगैरे सगळं. भेटूया थोड्या वेळी. मित्रांनो आम्हाला कंडक्टरने हे लिहून दिलं की कुठे गाडी येणार आहे काय ते. गेले अर्धा तास झाला आम्ही पोहोचलो आहे. 15 मिनटं कोणीच सांगत नाही कुठे जायचं. व्हेरी बॅड एक्सपिरियन्स. कोणीच सांगत नाही कुठे जायचं काय, तर कुठे बस लागणार आहे. सिंपल हिंदी पण नाही ते लोक जास्त वगैरे ते बोलताय थोडी गाडकी त्यांच्या गुजराती भाषेत बघतात. भेटूया आता थोड्या वेळाने. काय होतं काय नाही तुम्हाला सांगत नाही. आमची बस आलेली आहे अशा तऱ्हेने. अमर अशा तऱ्हेने आमची बस आलेली. तर अमर सीट शोधतो आता, कारण आम्ही सीट केलेली होती बुक केली होती. जागा भेटली आम्हाला लोकांना. आता भेटूया थोड्या वेळाने. बस आल्या होती. मित्रांनो आम्ही ना ट्रेनमध्ये राजकोटवरून मेकमाय ट्रेकवरनं कसली बस होती गव्हर्नमेंटची बस आम्ही बुक केली. तिकडनं बुक केली. स्वस्तात मस्त पडते मेकमाय ट्रिपवरून. तुम्ही बुक करूनच या, कारण का सोयीस्कर पडतं बुक केलं तर. कारण का तुम्ही बघताय तुमची गर्दी पूर्ण बस फुल आहे. त्यामुळे तिकडनं चालू राजकोटवरून सोमनाथला. भेटूया पुढे. बाय फुल लकड़ी ककड़ी उकड़ी खाने का काम चालू है. अभी मस्त है कि मीट मसाला लगा रही है ककड़ी को. दर्शन वगैरे खूपच छान झालं. आणि
अमरच्याही दर्शन कसं झालं? अमरच्याही दर्शन कसं झालं? हा चांगलं झालं, खूप मस्त झालं. खूप छान दर्शन झालं, खूप छान. आता समोर तुम्ही व्ह्यू बघताय. तुम्ही बघताय हा संध्याकाळचा व्ह्यू आणि ते समोर मंदिर आहे. छान रीतीने सजवलं इथं. आणि इथे समोर प्रसाद आलाय. याच्यामध्ये सगळा प्रसाद कितीला काय काय सगळं दाखवलं तुम्हाला मी दाखवलं. सगळं लिहिलेलं आहे त्यावरती. आणि केशर आणि ही लाईनीत आहे. आता भेटूया प्रसादाला आहे बघा मित्रांनो. मंदिर बघा काय छान. आणि मागच्या साईडला तुम्ही मंदिराचा जो माझे शब्द नाही म्हणजे पूर्ण शांतता राहते. एवढं भारी वाटतंय ना. समोर तुम्हाला पूर्ण दिसतंय वेगवेगळ्या प्रकारच्या लाईटी चेंज होत आहेत एकदम फुल छान रीत्याने. नीट बघा आता पूर्ण प्रॉपर मागे पोहोचलो ना आपण. आरती पण सुरू झालेली आहे. हे बघा आरती सुरू आहे मित्रांनो. आवडतं का तुम्हाला? मित्रांनो तुम्हाला नगारांचा आवाज येते का? येईल थोड्या आणि येईल बघा. आरती चालू आहे आतमध्ये. तुम्हाला नगारांचा आवाज येतो. मंदिराच्या मागच्या साईडला नाही अशी दगड टाकलेत. कारण का मंदिराच्या डॉट मागेच त्यांनी आता एक ब्रिज बांधलाय. त्याच्यावरती तुम्हाला फोटो वगैरे काढायला बरं पडतं. आणि अशी दगड टाकलेत कारण का पाण्याचा जो समुद्राचा प्रवाह आहे तो दगडांनी आडला पाहिजे. पाणी त्यातलं पाणी आडलं पाहिजे म्हणून त्यांनी दगड टाकली. हे आपल्या मरीनला पण तुम्ही बघितलं, मुंबई मरीनला बघितली दगडी अशी. कारण का लाटाचा प्रवाह जोरात असतो तो थांबण्यासाठी कंट्रोलमध्ये राहण्यासाठी ते केलेलं आहे. भेटूया आता पुढे. जय सोमनाथ. ईस्वी 1703 में सोमनाथ मंदिर का विध्वंस होने के बाद ईस्वी 1783 में मलवा प्रदेश का महारानी पुण्यश्लोका मातोश्री अहिल्या देवी ने शिव मंदिर का निर्माण करवाया था. शिव पूजन की परंपरा को सत्य के साथ यह बनाए रखने में मातोश्री अहिल्या देवी के योगदान के लिए हम सदैव उनके ऋणी रहेंगे. नमः शिवाय नमः शिवाय. हर हर पार्वती पतये हर हर महादेव. आदेश अलख निरंजन. अशा प्रकारे आम्ही या सोमनाथाच्या मंदिरात शिव हरिशंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. शिव हरिशंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर. तिकडे लाईन लागेल अजून त्या साईडला. तिथे समोर पास भेटतो असा आणि मग अशी लाईन लागतं. आणि समोर मग जेवणाचे ताटे आणि बसायला असे सगळे टेबल दिलेले आहेत बघताय तुम्ही. आणि समोर जर तुम्हाला डबल जेवायचं असेल, परत एकदा जेवायचं असेल तर समोरची लाईन लागली आहे डबल जेवणाची. नमस्कार मित्रांनो. आता आमचं जेवण वगैरे झालं सगळ्यांचं. आता बस आहे आमची 10:30ची
सोमनाथवरून द्वारकाला बुक केली होती आम्ही. आता इकडे बाहेर पडलो आहे. इकडनं सरळ सरळ चालत जर आम्ही बस जिथे आमची भेटणार तिथे चाललो आहे. भेटूया आता डायरेक्ट बस जाऊ.